गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विजन इंग्लिशच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्रजी ग्रामरमधला नो सूनर दॅन हा जो कंजंक्शनचा भाग आहे तो आपण कसा वापरायचा हे शिकणार आहोत. तर पहिल्यांदा नो सूनर दॅन वापरण्यासाठी आपल्याला जो सेंटेन्स दिला जाईल त्या सेंटेन्समध्ये त्या ठिकाणी जर व्हेन असेल, त्याचबरोबर ॲज असेल किंवा ॲज सून ॲज असेल, तर हे आपल्याला पहिल्यांदा त्या वाक्यातून रिमूव्ह करायचं असतं आणि त्याच्या जागेवर नो सूनर वापरायचं असतं. मग नो सूनर वापरताना जिथं कॉमा असेल त्या कॉमाच्या जागेवर दॅन वापरायचं असतं. मग नेमका फॉर्म्युला कुठला वापरतात जेणेकरून आपण नो सूनर दॅन वापरू शकतो, तर तो फॉर्म्युला या ठिकाणी मी लिहितो. वाक्यातील व्हेन, ॲज, ॲज सून ॲज हे काढून टाकून त्याच्याऐवजी आपण नो सूनर वापरणार आहोत. पहिलं जे वाक्य आहे त्या पहिल्या वाक्यातला हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी आपण घेणार आहोत, पण मोस्टली मॅक्सिमम वाक्यांमध्ये डीड हा हेल्पिंग वर्ब वापरला जातो. त्याचबरोबर त्यानंतर आपण वाक्यातला सब्जेक्ट घेणार आहोत, वाक्यातला मेन वर्ब घेणार आहोत, ऑब्जेक्ट घेणार आहोत आणि जिथं कॉमा असेल त्या कॉमाच्या जागेवर दॅन लिहिणार आहोत आणि दुसरं वाक्य आहे असं आपण घेणार आहोत. तर चला तर मग हा फॉर्म्युला खालील वाक्यांमध्ये कसा इम्प्लिमेंट होतो हे आपण आता पाहूयात. बघा, पहिलं वाक्य आहे त्या ठिकाणी ही हॅड अराइव्हड इन रोम, कॉमा ही वॉज किडनॅप्ड. यामध्ये पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सूनर वापरणार आहोत. पहिल्या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब आहे हॅड, ते मी या ठिकाणी घेणार आहे. सब्जेक्ट आहे तो ही घेणार आहे. त्याचबरोबर मेन वर्ब आहे अराइव्हड, ते मी घेणार आहे. त्याचबरोबर इन रोम आणि जो कॉमा आहे त्या कॉमाच्या जागेवर मी दॅन वापरणार आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मी काहीही बदल करणार नाही. म्हणजे ही वॉज किडनॅप्ड म्हणजे आपलं जे पहिलं वाक्य आहे त्या ठिकाणी आलेलं आहे नो सूनर हॅड ही अराइव्हड इन रोम दॅन ही वॉज किडनॅप्ड. आता दुसऱ्या वाक्याकडे आपण जाऊयात. दुसऱ्या वाक्यामध्ये व्हेन आहे, त्याच्याऐवजी आपण नो सूनर वापरणार आहोत. पहिलं जे वाक्य आहे ते वाक्य आय सॅट डाऊन हे सिंपल पास्ट असल्यामुळं मी नो सूनर नंतर डीड घेणार आहे. वाक्याचा सब्जेक्ट आय वापरणार आहे. डीड घेतल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की क्रियापदाचं दुसरं रूप हे पहिल्या रूपामध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर सॅटचं आपण घेणार आहोत सीट, त्यानंतर डाऊनचं डाऊन आहे असं. कॉमाच्या जागेवर आपल्या नियमानुसार आपण दॅन वापरणार आहोत आणि दुसरं वाक्य आपण काहीही बदल न करता ॲज इट इज लिहिणार आहोत. म्हणजेच कसं, तर देअर वॉज अ लाऊड नॉक ऑन द डोअर. म्हणजे जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल आणि तो वापरता येत असेल तर तुम्हाला नो सूनर दॅन वाक्यामध्ये वापरणं अवघड नाही. तिसऱ्या वाक्याकडे जाऊया. तिसऱ्या वाक्यामध्ये ॲज सून ॲज आहे, ते काढून आपण त्याच्या जागेवर नो सूनर वापरणार आहोत. पहिलं वाक्य जे आहे आय हर्ड द नॉक हे सिंपल पास्ट असल्यामुळं हेल्पिंग वर्ब मी डीड घेणार आहे. सब्जेक्ट आय, डीड घेतल्यानंतर जो V2 असतो त्याचा V1 करतात, म्हणजे हर्ड याचा या ठिकाणी हिअर असं होणार आहे. द नॉक, कॉमाच्या जागेवर मी दॅन वापरणार आहे आणि दुसरं वाक्य मी आहे असं लिहिणार आहे. म्हणजेच कसं, तर आय ओपन्ड द डोअर. चला तर पुढच्या वाक्याकडे आपण जाऊयात, चौथ्या वाक्याकडं. द डिबेट हॅड बिगन, कॉमा पीपल बिगॅन टू लिव्ह द हॉल. आता यामध्ये पहिलं वाक्य आहे द डिबेट हॅड बिगन, हे पास्ट परफेक्ट मध्ये आहे आणि दुसरं जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग या ठिकाणी सुरुवातीलाच मी वापरणार आहे नो सूनर, यानंतर द डिबेट हॅड बिगन यातला जो हेल्पिंग वर्ब आहे तो आहे हॅड, तो मी या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो आहे द डिबेट, तो आहे असं मी घेणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप की जे बिगन आहे ते घेतलेलं आहे. कॉमाच्या जागेवर मी दॅन वापरणार आहे आणि पुढचं जे सेकंड वाक्य आहे त्याच्यामध्ये मी काहीही बदल करणार नाही. म्हणजेच कसं येईल ते, द पीपल बिगॅन टू लिव्ह द हॉल. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला एक्झाम मध्ये नो सूनर दॅन वापरा असा जर प्रश्न आला, मोस्टली हा प्रश्न 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचारला जातो, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या पण विद्यार्थ्यांना विचारला जातो. तर याच्यामध्ये एकच काळजी घ्या, दिलेल्या वाक्यामध्ये व्हेन, ॲज, ॲज सून ॲज हे दिसलं त्याच्या जागेवर नो सूनर वापरा. पहिलं जे वाक्य आहे त्या पहिल्या वाक्यातला हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी वापरा. मोस्टली डीडच असतो हेल्पिंग वर्ब. त्यानंतर सब्जेक्ट वापरा. डीड आल्यानंतर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे डीड आल्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप हे पहिल्या रूपामध्ये कन्वर्ट केलं जातं. त्याचबरोबर कॉमाच्या जागेवर दॅन वापरा आणि सेकंड जे वाक्य असेल ते आहे असं वापरा. हे प्रश्न 12वीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि 12वीला ऑप्शन असल्यामुळं त्यामुळे त्यांना इझी जाऊ शकतं. आय होप तुम्हाला आजचा आपला हा कॉन्सेप्ट नो सूनर दॅन कसा यूज करायचा सेंटेन्समध्ये हे कळालं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कंजंक्शनचे युजेस देणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. चॅनेलला सबस्क्राईब करा.